मला जो आपण आता प्रश्न विचारलात की मी 2-4 दिवसापासून सर्वांना सांगतोय की काही ठिकाणी काही प्रसंगी आपल्याला कठोर निर्णय हे घ्यावे लागतील. याचा अर्थ असा आहे की आतापर्यंत आपण आपली कामं, ज्याला विकास कामं म्हणतो, ती करत गेलो. पण हे आता आपत्ती आणि ही आपत्तीची वारंवारता जर आपण पाहिली तर आपत्तीचं स्वरूप हे अधिकाधिक भीषण होत चाललेलं आहे. काही दिवसांचा, काही महिन्यांचा पाऊस हा काही एका दिवसात किंवा काही तासात पडायला लागलेला आहे. प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी होते आहे. दरडी कोसळायला लागलेल्या आहेत, रस्ते खचायला लागलेले आहेत. या आपत्तीग्रस्त विभागाची पाहायला मी सुरुवात केली ती तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की जिथे मोठी दुर्दैवी दुर्घटना घडली, तळेगाव, रायगड. आणि तिथले काही जे गावकरी मला भेटले त्यांनी सांगितले की त्यांच्या डोळ्यादेखत ही दुर्घटना घडली. निसर्गासमोर आपण अनेकदा हे हतबल असतो, अनेकदा नव्हे, मला असं वाटतं प्रत्येक वेळेला हे हतबलच असतो. आणि त्याच्यानंतर एक एक दृश्य जी बघितली आपण की पुराचं पाणी कुठपर्यंत घुसलं, सांगलीत किती घुसलं, कोल्हापुरात किती आलं, चिपळूणमध्ये किती गेलं, मग पन्हाळ्याच्या इथले रस्ते बघितले, घाट कसे खचलेत, पूल कसे वाहून गेलेत काही ठिकाणचे. हे बघितल्यानंतर मग नदीपात्रातल्या ज्या काही रेषा आहेत, मग त्याला ब्ल्यू लाईन म्हणा, रेड लाईन म्हणा, आणखीन कुठलेही रंग द्या, ह्याची जर का अंमलबजावणी होणार नसेल तर त्या रेषांना काही अर्थ नाहीये. काही ठिकाणी तिकडे अतिक्रमण झालेल्याच्या तक्रारी आहेत, काही ठिकाणी आणखीन काही गोष्टी केल्या गेल्याच्या तक्रारी आहेत. तर ह्या सगळ्या तक्रारी आणि ही सगळी कारणं लक्षात घेतल्यानंतर 2 गोष्टींवरती आपल्याला काम करावं लागेल. एक तर आपत्तीग्रस्तांना तात्काळ ह्या संकटात मदत करणं, जे काम सुरू झालेलं आहे. आणि इथल्या प्रशासनाला मी खास धन्यवाद देतो की या आपत्तीची पूर्वसूचना मिळाल्यानंतर त्यांनी नागरिकांचं स्थलांतर करायला सुरुवात केली. नागरिकांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलं. संपूर्ण जर का परिसर जिल्ह्यांचा बघितला, कोल्हापूर, सांगली, सातारा वगैरे, तर काही लाख लोकांचं आपण स्थलांतर केलं आणि त्यांचे जीव आपण वाचवू शकलो. त्याचबरोबरीने त्यांच्याबरोबरचं पशुधन सुद्धा आपण बऱ्याच प्रमाणात वाचवण्यात यशस्वी ठरलेलं आहे. जीवितहानी होऊ न देणं हे आपला प्राधान्यक्रम असलाच पाहिजे आणि तो आहे. त्याच्यात आपण यावेळेला तरी एक सफल ठरलेला आहे. परंतु आता हे संकट, मी वारंवार हा शब्द जो वापरला, हे वारंवार अनुभवाला यायला लागलेलं आहे. 2005, 19, 21 आणि ते वाढत चाललेलं आहे. तर तात्काळ मदत ही आलीच. मग ती घरादारांचं झालेलं नुकसान, शेतीचं झालेलं नुकसान, अन्य सगळे झालेल्या गोष्टी, त्याचंही नुकसान, त्याची नुकसान भरपाई, त्याच्यामध्ये वाहून गेलेले रस्ते, वाहून गेलेले पूल, खचलेले रस्ते, हे जसं काम आता करणं गरजेचं आहे, तसंच कायमस्वरूपी तोडगा काढणं आणि कायमस्वरूपी इलाज करणं हे अत्यंत अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि कठोर हा शब्द मी जिथे वापरला तो आता त्याचं कारण सांगतो की काही ठिकाणी आपल्याला वस्त्यांचं पुनर्वसन करावं लागेल. मग शहरामधलं असेल, दरडग्रस्त ज्या होऊ शकतात अशा वस्त्या, अशी गावं आहेत त्यांचं असेल, आणि तिथे मात्र आपल्याला सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याची अपेक्षा आहे. जर का काही बांधकामं त्याच्यामुळे पाणी येणं जाणं याला अडथळा होत असेल तर त्याच्यात ती दूर करावी लागतील. अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला नाईलाजाने कराव्या लागणार आहेत. कारण त्या जर का नाही केल्या तर आपण किती काही करण्याचा प्रयत्न केला तरी आपण ह्या संकटातून कायमस्वरूपी बाहेर येणार नाही. पुराची परिस्थिती सुद्धा, आलमट्टीचं पाणी सोडलं की कसं इकडे पाणी घुसतं, कोयनेचा विसर्ग सुटल्यानंतर मग कसं पाणी येतं. तर आता हे जे वाढलेलं पाणी वाढतं, अतिवृष्टीमुळे जे काय पाणी वाढतं आणि त्याचं विसर्गामध्ये जसं चिपळूणमध्ये पाणी घुसलं, तर या पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी त्याला पुराचं मॅनेजमेंट एक करावं लागेल, फ्लड मॅनेजमेंट. मग हे जे काय पाणी वाढतं, नद्या फुगतात, तर ते पाणी कसं कुठे वळवायचं. आता सुद्धा मला 1-2 सूचना आल्या की हे पाणी उचलून आमच्याकडे दिलं तर दुष्काळग्रस्त भागाचा एक प्रश्न मिटेल, असं करता आलं तर सोन्याहून पिवळं. तर त्याही गोष्टीचा विचार करतो आहोत. अनेक जणांकडनं अनेक सूचना येत आहेत. काही तज्ज्ञांची सुद्धा आता आपल्याला कमिटी नेमावी लागेल. ती तज्ज्ञांची कमिटी नेमताना
एक फ्लड मॅनेजमेंट हा विषय राहील आणि भूगर्भाचा अभ्यास करून ज्या काही आता दरडी कोसळत आहेत, कारण प्रत्येक गोष्टीला एक एक आयुष्य आहे, तसं डोंगराला सुद्धा असणार. ते दरडी दगड म्हणजे कडेवरचे दगड धोंडे माती ह्या तर सुटायला जर का लागल्या असतील आणि त्या गडगडत खाली येणार असतील तर त्याचाही अभ्यास करून त्या वस्त्या तर हलवाव्या लागतील. पण यापुढे विकास कामं ज्याला आपण म्हणतो ती केली पाहिजेत, त्याच्यात अडथळा येता कामा नये. पण ती केल्यानंतर होणारा फायदा आणि केल्यानंतर होणारा तोटा हाही विचार करावा लागेल. मग समजा आपल्याला कुठे टनेल करायचे असतील, कुठे पहाडी डोंगरी भागामध्ये काही कामं करायची असतील तर त्याचा सुद्धा भविष्यात काय दुष्परिणाम होईल तो विचार करून आपल्याला ही कामं करावी लागतील. नाही म्हटलं तर आता 2-3 महिन्यापूर्वी ते उत्तराखंडमधलं ना धरणच्या धरण वाहून गेलं. तर या गोष्टी शेवटी निसर्ग आहे, तो सुद्धा किती काळ आपल्या सगळ्या गोष्टी सहन करणार. तर तो सगळा विचार करून आपल्याला पुढे जावं लागेल. सर, तुम्ही कोल्हापूरचा दौरा केला, आज सांगलीचा करताय. कोल्हापूरमधलं उदाहरण शिवाजीपूर शाहूपुरीतली 6वी गल्ली ज्या ठिकाणी तुम्ही भेट दिली, आज अंकलखोप भिलवडी इथं भेट दिली. जिल्हा प्रशासन साचेबद्ध हाच कार्यक्रम राबवतोय का? कारण जिथं उपमुख्यमंत्री गेले तिथंच विरोधी पक्ष नेते, इतर गावातल्या लोकांचं असं म्हणणं आहे की आमचं नुकसान होऊन तुम्ही तिथं का भेट देत नाही? शेवटी जरा हळूहळू जरा थांबा ना, मला एकेला उत्तर देऊ द्या. शेवटी जिथे आम्ही गेलो तेवढ्याच गावांचं पुनर्वसन किंवा तेवढ्याच मदत होणार आहे का? नाही होणार आहे ना. मग त्याच्यामुळे हा काय प्रश्न नाहीये. आम्हाला पूर्ण आढावा हा प्रत्येक वेळेला प्रशासन देतच असतं. किती गावाचं किती नुकसान झालेलं आहे, किती गावात किती पाणी आलं होतं, किती कुटुंब बाधित झाली, हा सगळा आढावा आम्ही जातो त्या जागांपुरताच नसतो, ह्या संपूर्ण पट्ट्याचा असतो, संपूर्ण टापूचा असतो. लोकांचं म्हणणं असं आहे की भिलवडीपासून दुसरं 10 किलोमीटरच्या अंतरामध्ये पाहणी करायला पाहिजे होती किंवा शाहूपुरी. ठीक आहे ना, काही दिवसांनी आम्ही परत येऊ शकतो इकडे. असं काय नाही की हा पहिला किंवा शेवटचा दौरा आहे. शेवटचा भाग असेल, तुम्ही जो पाहिजे राहिलाय असं कोणी सांगितलं? असं कोणी सांगितलं? आता आज अशी अपेक्षा आहे की काहीतरी घोषणा होईल शेतकऱ्यांसाठी किंवा पूरग्रस्त लोकांसाठी ठोस, मात्र अद्याप अशी कुठलीही घोषणा झालेली नाही. नेमकं काय करणार? बघा, मी या 2 दिवसापूर्वी पण सांगितलं, नुसता घोषणा करण्याने कोणाचं पोट भरणार नाहीये, प्रत्यक्ष काम करण्याने भरणार आहे. आणि म्हणून आम्ही ज्या 2-3 गोष्टी मगाशी आपण येण्याच्या आधी काही लोकप्रतिनिधी माझ्या समोर होते आणि परवा कोल्हापूरच्या वेळेला पण मी हेच सांगितलेले की साधारणतः आता 3 गोष्टींची मला केंद्रांकडनं अपेक्षा आहे. केंद्राकडून एक तर NDRFचे निकष हे आता जुने झालेले आहेत मदतीचे, त्याच्यात आता सुधारणा व्हायला पाहिजे. तर त्याची मागणी आम्ही केलेली आहे. मी स्वतः माननीय पंतप्रधान महोदयांना नीती आयोगाची जी बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झाली होती त्याच्यात मी बोललेलं आहे. मला असं वाटतं आपण पत्र पण दिलं असेल. त्याच्यानंतर 2 गोष्टी ह्या आत्ताच्या निमित्ताने, एक तर ज्या व्यापाऱ्यांनी ज्या दुकानदारांनी विमा काढलेला आहे त्याचे निकष हे त्यांची यंत्रणा येणार, पाहणी करणार, पंचनामे करणार आणि मग होणार. त्याऐवजी तात्काळ जी आपली प्रशासन महसूल यंत्रणा आहे तिने केलेले पंचनामे ग्राह्य धरून ते व्हेरीफाय वगैरे करेपर्यंत तात्काळ त्यांना जी काही विमा रक्कम द्यावी लागते त्याच्यातली 50% तात्काळ त्यांनी रिलीज करावी, ही एक विनंती आम्ही केंद्राला केलेली आहे. कारण गेल्या आठवड्यामध्ये विमा कंपन्या आणि बँक्स यांची आम्ही बैठक घेतली आणि त्या सगळ्यांनी सांगितलं की आमची तयारी आहे, आम्हाला साहजिकच आहे केंद्राकडनं सूचना यायला पाहिजेत. आणि बँकांना सुद्धा आम्ही हे सांगितल्यानंतर त्यांनी सुद्धा तेच सांगितलं. तर तेही पत्र आजच माझं निर्मला सीतारामजींना जातं आहे. खासदारांना सुद्धा आम्ही सांगितलं की आपणही जाऊन भेटा, गृहमंत्र्यांना पण भेटा, कारण ते NDRF वगैरेचे निकष वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याबद्दल, आणि नवीन कर्ज देताना कमी व्याजदराने दिलं जावं ही एक अपेक्षा आहे. त्याच्यानंतर आता जिल्हाधिकारी महोदयांनी एकूण सगळं नुकसान किती एक साधारणतः झालेलं आहे, याच्यामध्ये किती कुटुंब बाधित झालेली आहेत, त्यांना काय काय म्हणजे त्याच्यात शेतीचं सुद्धा नुकसान आलं, सगळ्या गोष्टी आल्या. आणि जो मी उल्लेख केला की दूरगामी म्हणजे पूल कुठे बांधायचे, काय काय ठिकाणी कनेक्शनच तुटतं, जे काही रस्ते ते पाण्याखाली जातात, मग तिकडे येण्या जाण्यासाठी काय रस्ते केले पाहिजेत. तर ह्याचा संपूर्ण हा मोठा आराखडा होणार आहे. हा केवळ सांगली जिल्ह्यापुरता राहणार नाही, तर सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड हा जो टापू आहे, एक तर हे 6ही जिल्हे हे
ही आपत्ती येण्याच्या आधी सुद्धा नाही म्हटलं तरी कोरोनाच्या बाबतीत थोडंसं एक चिंतेचा विषय इकडे होताच आणि आहेच. कोरोनाची रुग्णसंख्या इकडे म्हणावी तशी कमी होत नव्हती. ते कारण आम्ही शोधत असताना ही आपत्ती आलेली आहे आणि म्हणून मला इथल्या नागरिकांनाही एक विनंती करायची. आज सुद्धा खूप गर्दी होती आणि इकडे जर का मी नागरिकांशी बोलायला थांबलो असतो तर कोरोनाचं संकट हे दबा धरून बसलेलंच आहे आणि ते मला तर म्हणजे आता सुद्धा नाही म्हटलं तरी थोडीशी मनामध्ये एक चिंता आहे. मी कलेक्टर महोदयांना सांगितलंय की या परिसरामध्ये आता टेस्टिंग वाढवा, डॉक्टरांची पथकं वाढवा आणि कोणालाही कुठलाही रोग होऊ देऊ नका. मग तो कोरोना तर नाहीच आणि पाण्याच्या अनुषंगाने जो काही संसर्गजन्य बाकी काही ते होऊ न देणं हे आता आपलं प्रथम कर्तव्य आहे. आता आम्हाला असे झाले आणि जर का सोमवारपासून पुढच्या काही दिवसामध्ये त्यामध्ये पण दुकानं जे उघडे आहेत बंद करायला लावतात जर का केलं आम्ही रस्त्यावर उतरू नाही. मला मी अशा धमक्यांना मी मनावर घेत नाही कारण मी अशा धमक्यांना घाबरणार नाही कारण माझ्यासमोर माझ्या नागरिकांच्या जीवाचा प्रश्न आहे. कारण जीव वाचवण्याची जेव्हा वेळ येते ऑक्सिजन आपल्याकडे तयार होऊ शकत नाही तेवढ्या मोठ्या प्रमाणावरती. त्याच्यामुळे ती जी काही चिंता आहे ती आम्हाला करावी लागते आणि गेल्या वेळेला सुद्धा मुख्य सचिव महोदय आहेत आपल्याकडे पुन्हा एकदा सांगतो हा विषय काढलेत म्हणून की आपल्याकडे राज्यात आज साधारणतः 1250 ते 1300 मेट्रिक टन ऑक्सिजन आपण उत्पादित करू शकतो. जेव्हा दुसऱ्या लाटेने पीक गाठलं होतं तेव्हा 1700 ते 1800 मेट्रिक टन हा लागत होता. म्हणजे 500 मेट्रिक टनच्या आसपास इतर राज्यातून आपल्याला आणावं लागत होता आणि हे आणणं हे भयंकर कठीण होतं. काही जामनगरवरून, काही भिलेवरनं, काही ओरिसावरनं आणणं इथे कोणी मदतीला येत नाही. मी यांचे दुःख आणि वेदना समजू शकतो पण त्यावेळेला नागरिकांचे जीव वाचवणं म्हणजे काय वेळेला तर रात्री अपरात्री असं होत होतं की आता एवढ्या तासात इकडे ऑक्सिजन नाही पोचला तर एवढ्या रुग्णांचे जीव धोक्यात येतील. इकडे कोणतेही ऑक्सिजनचं दुकान उघडं नव्हतं तेव्हा आणि दुकानात ऑक्सिजन मिळत नाही. त्याच्यामुळे मला ही काळजी घ्यावी लागते. पुढची जी लाट आहे जी केंद्राने सुद्धा आपल्याला सूचना दिल्या आहेत की बंधनं नीट पाळा, जिथे जिथे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर हे व्यवस्थित पाळा. तर ते पाळण्यासाठी आपल्याला आता काम करावं लागेल कारण ती जी लाट एक अंदाजित सांगितलेली आहे त्याच्यात आत्ता जेवढा ऑक्सिजन लागला त्याच्यात दुपटीपेक्षा जास्त लागण्याची शक्यता आहे आणि दुर्दैवाने जर का ही लाट आता आपल्या इकडनं आल्यानंतर देशात पसरली तशी जर देशभर पसरली तर आपल्याला इतर राज्यातून ऑक्सिजन मिळणं हे कठीण होणार आहे. आणि म्हणून मला सगळ्यांनाच विनंती करायची आहे की ती वेळ येऊ न देणं हे आपल्या हातात आहे. म्हणून प्रत्येकाने बाहेर पडताना मास्क घालणं, एकमेकापासून अंतर ठेवणं ह्या गोष्टी आहेत. दुकानांच्या वेळेच्या बाबतीत म्हणाल तर मला असं वाटतं आज आपण एक आदेश काढतो आहे तो किती वेळेपर्यंत हां आता बरोबर आहे मुख्य सचिव महोदयाने बरोबर सांगितलं की दुकानांच्या वेळा आम्ही संध्याकाळी 8 वाजेपर्यंत करतो आहोत. मात्र ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढ कमी होत नाही आहे त्या जिल्ह्यात मात्र ही बंधनं अशीच राहतील. त्याच्यामुळे काही गोष्टीमध्ये शिथिलता जिथे करणं शक्य आहे तिथे करतो आहोत. जिथे करणं थोडं अवघड आहे तिकडच्या नागरिकांनी जरा सहकार्य करण्याची गरज आहे. आता पहिल्या टप्प्यामध्ये जरा थांबा ना मला उत्तर देऊ ना. पहिल्या टप्प्यामध्ये आता लोकलचा निर्णय आपण करणं थोडंसं कठीण आहे पण मध्ये जरा एक थोडंसं हे ठेवून की आपण काय करतोय की काही गोष्टी थोड्या शिथिल करत जातोय त्याचे परिणाम दुष्परिणाम बघत पुढे जातो. आणि मला असं वाटतं की अजूनही जसं आता तुम्ही लोकल बोलला म्हणजे मुंबईचा वगैरे विषय आल्यामुळे नाही तर तुम्ही म्हणाल इकडे मुंबईचं काय बोलताय तसं नाही. हे सगळेजण यात आपल्या माध्यमातून पूर्ण राज्य बघणार आहे. मुख्य शहरांमध्ये जिथे कार्यालय आहेत आणि खाजगी कार्यालय आहेत मला आजही त्यांना विनंती करायची कार्यालयाच्या चालकांना नाही तर मालकांना की आपण आपलं कार्यालयीन वेळा त्याची विभागणी करा. किती वेळ 4 वाजेपर्यंत 8 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत वेळेला महत्व नाही. मी तर म्हणेन 24 तास उघडे ठेवा पण कार्यालयात गर्दी होऊ देऊ नका. खास करून जिकडे इंडोर ऍक्टिव्हिटीज चालतात तिथे हा धोका जास्त असतो. ओपन एअरला हा कमी असतो. आणि म्हणून मला असं वाटतं जर कार्यालयामध्ये आपण शिस्त लावली की आपल्याला जास्तीत जास्त लोक वर्क फ्रॉम होम करू शकत असतील तर तुम्ही बॅचेस करा.
की या महिन्यात ही बॅच वर्क फ्रॉम होम करेल, पुढच्या महिन्यात ही बॅच वर्क फ्रॉम होम करेल. असं करा. कामाच्या वेळा विभागून घ्या. सकाळी कोण येतील, दुपारी कोण येतील, सकाळचे आलेले दुपारी घरी जातील, दुपारचे आलेले संध्याकाळी जातील, संध्याकाळचे आलेले अशा वेळा करा की जेणेकरून गर्दी होणार नाही, कोविड आटोक्यात राहील आणि आपलं कामही सुरळीत होईल. उद्योगाच्या बाबतीत जरा मला बोलू द्याल की नाही. उद्योगाच्या बाबतीत सुद्धा मी सांगितलेलं आहे की जर का मोठे उद्योग आहेत आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी जर का एक थोडंसं बायो बबल ज्याला म्हणतात, कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हे अचानक होणार नाही, मला कल्पना आहे. पण जशी आपण सरकारच्या माध्यमातून फील्ड हॉस्पिटल्स उभी केली तसे जर का हे आपल्या आवारात आणि नाहीतर त्यांच्या आजूबाजूला जर का जागा असेल तर ह्या त्यांच्या कर्मचारी वर्गाची फील्ड रेसिडेन्शियल काही उपाययोजना करू शकत असतील तर त्यांना सरकारी मदत करेल की जेणेकरून त्यांच्या कामगारांची ये जा वस्तीमध्ये होणार नाही, तिथल्या तिथे होत राहील आणि लॉकडाऊनची पुन्हा वेळ येणारच नाही. पण जर का निर्बंध टाकण्याची वेळ आली तर उद्योग सुरू राहतील. महापुराने नदीला भिंत घालणं असंवैधानिक आहे असं तुम्ही परवा कोल्हापूरच्या दौऱ्यात स्पष्ट केलेलं आहे. काय महापुराने नदीला भिंत घालणं असंवैधानिक अहो काहीतरी एक विषय घेऊन बसू नका. मी काय म्हटलं की तज्ज्ञांच्या ज्या काही सूचना येतात त्याच्यात एक सूचना भिंत बांधण्याची सुद्धा आहे. तर त्याच्या बाबतीमध्ये सगळ्यांची मतं घेऊन आपण भिंत बांधायची की नाही बांधायची, कुठे बांधणं शक्य आहे, भिंत बांधून इथे पाणी आणलं तर पुढे कुठे पाणी जाईल का, हा सगळा विचार करून आपण त्या गोष्टी केल्या पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला एक पत्र लिहिलेलं आहे पूर परिस्थितीबाबत. मला वाटतं काय 2019च्या महापुरानंतर महापुराचा अभ्यास करण्यासाठी वडणारे समिती नियुक्त केली होती. त्या समितीनं शासनाकडे अहवाल देऊन 1.25 वर्ष होऊन गेले. त्या समितीचं स्टेटस काय आहे, त्याचा अहवाल शासनानं स्वीकारलाय का, स्वीकारला असेल तर कोणत्या शिफारशी आपण त्यात. बरोबर आहे. हा मगाशी मी जो बोललो ना हाच मुद्दा आपण मांडला आणि तो अत्यंत महत्त्वाचा आहे की नुसतं वडणारी कमिटी नाही, त्याच्या आधी सुद्धा काही कमिट्या होऊन गेल्या आणि त्यांचे अहवाल हे बासनात गुंडाळले गेले. आता सुद्धा मी या सगळ्या कमिट्यांचे अहवाल आत्तापर्यंतचे वडणारी कमिटीसह ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत त्यातल्या कोणत्या गोष्टी आणि जिथे जिथे शक्य असेल तिथे या तज्ज्ञांना एकत्रित बोलून एकदा मी त्यांच्याबरोबर बोलणार आहे. मी स्वतः त्यांच्याशी बोलणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की आपल्याला एक आराखडा आता बनवायचा झालं तर सगळ्याचं एकत्रीकरण करून, जसं आता आपण विचारलं भिंतीचा विषय कोणी मांडला असेल, एखादे बोलतील की नाही भिंत बरोबर नाही हे बरोबर, मग त्याच्याबद्दल थोडंसं एक चर्चा करून, कारण नुसतं अहवाल घेऊन बसलं आणि वाचून काढलं तसं नाही होणार आणि तसं होऊ नये. तर ह्या सगळ्या लोकांना तज्ज्ञांना बोलवून आपल्याला त्याच्यात पुढे जावं लागेल. सीतारामन यांना पत्र लिहिलेलं आहे, परंतु दुसरीकडे केंद्रीय विमा कंपन्या असं म्हणतात शेतकऱ्यांना की तुमचं जोपर्यंत इन्स्पेक्शन होत नाही तोपर्यंत माल तसाच ठेवा आणि रक्कमही मिळत नाही. दुसरी गोष्ट हाच मुद्दा मी त्या पत्रात मांडलेला आहे आणि मी आजच आमच्या खासदारांनी सांगितलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व खासदारांनी सांगतोय, पक्षाच्या पलीकडे जाऊन सर्व पक्षाच्या चारी पक्षाच्या खासदारांनी संबंधित मंत्र्यांना जाऊन भेटावं आणि त्यांना ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत की तात्काळ या गोष्टी जर का नाही झाल्या तर एका संकटातून आपण दुसऱ्या संकटात जाऊ. तयारी करतोय पण दुसऱ्या बाजूला गेल्या 15-20 वर्षांमध्ये पूरपट्टा आणि नाल्यांमध्ये इतक्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं वाढली, त्याच्या बाबतीत आपली शासनाची भूमिका काय राहणार? मी नाही एकच थांबा, त्याला नाही थांबा, आधी लागून जी बांधकामं झाले त्याच्यावरती बोलतो, मग त्याला लागून प्रश्नाला उत्तर देतो. हाच प्रश्न जो विचारला ना त्यालाच आता वैभवने पहिले जे विचारलं होतं की कठोर म्हणजे काय, तिथेच कठोरता आपल्याला दाखवावी लागेल आणि तेव्हा मात्र सगळ्यांनी सहकार्य करण्याची गरज आहे आणि ते जर का नाही केलं तर मग पुढे काही करण्याची गरजच नाही. ते व्हायचं ते होत राहील. धन्यवाद. नाही एक मिनिट पुनर्नियोजन केलं पाहिजे, विकास कामं करताना पुनर्नियोजन केलं पाहिजे अशी आपली अपेक्षा आहे. महापूर रोखण्यासाठी सरकारनं 20 पर्यंतची गुंठेवारी नियमित केली आणि ही गुंठेवारी नियमित करत असताना विशेषतः शहरामध्ये जो महापालिकेचा विकास आराखडा तो बाधित होतोय, आरक्षण बाधित होत आहे, ओढ्या नाल्यांमध्ये प्लॉट पाडून सरसकट विकली जात आहे. हा तुम्ही निर्णय बदलणार की कायम ठेवणार? जर बदलण्याची गरज आली तर तो बदलावा लागेल. कारण शेवटी ह्या गोष्टी अनपेक्षित होत आहेत. हे कधी शक्य होतं, केव्हा हा विचार झाला की जेव्हा सगळं काही सुरळीत चाललं होतं. पण जर का काही गोष्टी अनपेक्षित घडायला लागल्यानंतर जर एखादा निर्णय आपला त्याला कारणीभूत होणार असेल तर त्याच्यामध्ये त्या निर्णयाचं काही पुनर्वसन करता येईल का ते पण बघावं लागेल. धन्यवाद. मला असं वाटतं. धन्यवाद. थँक्यू. सॉरी. धन्यवाद. धन्यवाद.
मिळायला सुरुवात झाली आता. आताच्या पत्रकार परिषदेमध्ये पूरग्रस्त भागांसाठी सरकार कशी मदत करणार आहे हे सांगण्यासोबतच महानगरांमध्ये पुढच्या काही दिवसात काय बदल होतील नियमांच्या बाबतीत तेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दुकानांच्या वेळा रात्री 8 वाजेपर्यंत वाढवल्या जातील. आजच आदेश निघेल, पण जिथे रुग्णसंख्या जास्त आहे तिथे मर्यादा आणि नियम मात्र कायम असतील. लोकलचा निर्णय लगेचच घेणं शक्य नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.